नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला शेंगदाणे मखाण्याचे फायदे तर माहितीच असेल, तर आज आपण ह्याच्यापासून ना अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आहोत बरं का. उन्हाळा स्पेशल, तेही साखर गूळ न वापरता करणार आहोत. एकदा बनवा आणि महिना काय 2 महिने खाऊ शकता. आता ही नेमकी काय असेल पुढे सांगतेच. चला मग वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला घरामध्ये आपली रोजची नेहमीची छोटी वाटी असते का नाही, तेवढे भरून शेंगदाणे घेतलेत. गॅस मध्यम करून शेंगदाण्याच्या वरचे साल निघूसपर्यंत का नाही शेंगदाणे आपण हलके भाजून घेणार आहोत. अगदी जास्त डाग पडूसपर्यंत शेंगदाणे हे भाजायचे नाही. शेंगदाण्याचे तुम्हाला फायदे माहिती आहे का हो? शेंगदाणे हे प्रथिने फायबरचा खजाना आहे बरं का, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात, वजन नियंत्रण ठेवतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर दररोजचे मुठभर भिजवलेले किंवा भाजलेले शेंगदाणे खाल्ले नाही ना, पचनक्रियासुद्धा सुधारते बरं का. आता बघा, शेंगदाणे तोपर्यंत इथं भाजलेत, हलके साल निघाले का नाही, मग हे शेंगदाणे ना खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. इतपत डाग येऊसपर्यंत शेंगदाणे भाजायचे आहेत बघा, अति जास्त नाही. आता त्याच कढईमध्ये ना इथं 4 चमचे इतकं तीळ घेतलेत. तीळसुद्धा हलके भाजून घेऊयात. आणि तीळमध्ये ना कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्सचा खजिना आहे बरं का. रोज 1 किंवा 2 चमचे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, खास करून त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. आता बघा, तीळ चांगले तडतड उडूसपर्यंत भाजलेत, खाली डिशमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये हिथं घेतलेला आहे मखानासुद्धा ना हलका क्रिस्पीपणा येऊसपर्यंत भाजून घेऊयात. मखाण्यामध्ये ना कमी कॅलरीज, उच्च फायबर आणि अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत आहे, जो वजन कमी करणे, पचनक्रिया सुधारणे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे बरं का. हाडाच्या मजबूतीसाठी सुद्धा फायदेशीरच आहे. आता मखाना छान भाजला, तो सुद्धा खाली डिशमध्ये काढला आहे. बघा, सुरुवातीला आपण जे शेंगदाणे भाजले होते का नाही, ते थंड झालेत. आता ह्याच्या वरचे नाही तर बघा सालं काढून घेतलेले आहेत. पूर्णपणे सालं काढून घ्यायचे, असं चोळून घ्यायचं आणि मग पाकडून घ्यायचं. ह्याच्यावरचं जे साल आहे ते निघून जातं बघा. आता हे सर्व जिन्नस थंड झालेले आहेत. शेंगदाणे, त्याचबरोबर तीळ आणि मखाने सर्व आपण भाजून घेतले होते. आता एक मिक्सरचा जार घेऊयात. मिक्सरचं जार कोरडं घ्यायचं. त्याच्यामध्ये सालं काढलेले हे शेंगदाणे, भाजलेले तीळ आणि त्याचबरोबर घेतलेला मखाना हे सुद्धा ह्याच्यामध्येच घालणार आहोत. भाजून पूर्णपणे थंड करायचा. बघा, मखाना असा क्रिस्पी होईपर्यंत का नाही भाजायचा. आता जरासुद्धा पाणी, दूध ह्याच्यामध्ये वापरायचं नाही. मिक्सरला ना बंद चालू करत असं फिरवून घ्यायचं आहे बघा. अशी पावडर व्हायला हवी. एकसारखं फिरवायचं नाही. जसं आपण वाटण वगैरे करण्यासाठी एकसारखं फिरवतो का नाही, तसं फिरवायचं नाही. नाहीतर शेंगदाणे, तिळातलं तेल बाहेर येतं, ओलसर असं हे मिश्रण होतं बघा. म्हणून मस्त एकसारखं मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघा, एकदम बारीक असं. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती 30 कढई ठेवले आणि बघा, जे आपण सुरुवातीला वाटी वापरली ना, 30 वाटी घेतली. 1 वाटी भरून इतकं आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि सेम वाटीने इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरं का. आता ही पिठं चाळून घेतलीत. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ना मैद्याच्या पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण हे लाडू आपण पौष्टिक मुलांसाठी करत आहोत का नाही, म्हणून शक्यतो करून गव्हाच्या पिठाचा वापर करा. आता मंद आचेवरती का नाही छान आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहोत, हलका रंग तांबूस येऊसपर्यंत. ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातल्यामुळे ना जरा भाजायला वेळ लागतो बघा. तर जर तुम्हाला बेसन पीठ नसेल वापरायचं, मग तिथं फुटाणे असतात ना, किंवा फुटाणे ना, ती हलकी भाजून त्याचं पीठ करून ते इथं वापरलात तरीसुद्धा चालेल. आता इथं बघा 1 वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. सेम वाटी घेतले बघा, ज्या वाटीने आपण बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ मोजलं का नाही, तीच वाटी भरून इतकं घट्ट तूप घेतलेलं आहे. आता संपूर्ण आपल्याला 1 वाटी इतकं तूप लागणार आहे, पण एकदम घालायचं नाही बघा, थोडं थोडं करून घालायचं. अगोदर सुरुवातीला थोडं, नंतर थोडं आणि नंतर थोडं संपूर्ण वापरणार आहे. आता इथं फक्त ना मी बेसन पीठ आणि गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे बघा. अगदी ना तुम्ही इथं बारीक रवा वापरलात 1 पाव कप तरीसुद्धा चालेल. संपूर्ण घेतलेलं तूप वापरलेलं आहे बघा. तुम्हाला बघा, आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल. तर आता बघा, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत की नाही, मग मधल्या वेळेस खाण्यासाठी ना मुलांसाठी पौष्टिक असे आपण हे लाडू करत आहोत बघा. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाडूचे व्हिडिओ दाखवले, जसं की ड्रायफ्रूट लाडू, तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडू. त्याचबरोबर ह्याच्या अगोदर ना मी गूळ घालून फुटाणे ह्याचेसुद्धा लाडू दाखवले. आणि आज आपण एकदम आगळेवेगळे लाडू करत आहोत. ह्याच्यामध्ये जरासुद्धा ड्रायफ्रूट न वापरता अतिशय पौष्टिक असे हे लाडू पाहणार आहोत. आता इथं बघा, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ भाजण्यासाठी बराच वेळ लागतो बरं का. साधारण इथं ना मला जवळजवळ 12 ते 14 मिनटं लागलेत, हा रंग येऊसपर्यंत बरं का. असा तांबूस रंग येऊसपर्यंत भाजायचा आहे, मगच हे बेसन गव्हाचं पीठ भाजलं असं समजायचं. गॅस मात्र बारीक ठेवायचा. आणि नंतर बघा, आपण शेंगदाणे, तीळ आणि मखाण्याची पावडर केलेली होती ना,
ती सुरुवातीला थोडी घालून मिसळून घेतली आणि उरलेली पुन्हा घालून सर्व मिसळून घेणार आहोत. खाली गॅस हा बारीकच ठेवलेला आहे बघा. तुम्हाला हवं तर तुम्ही सर्व ड्रायफ्रूट जसं की काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता हे हलके फ्राय करून म्हणजेच की भाजून ना मिक्सरला पावडर करून त्याची इथं वापरलात पावडर तरीसुद्धा चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट इथं घालू शकता. पण आज मी साधेच प्लेन हे लाडू करणार आहे, कारण ह्याच्या अगोदर तुम्हाला मी ड्रायफ्रूटचे लाडू दाखवले, शिवाय फुटाण्याचे लाडू दाखवले, त्याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट टाकले होते. पण आता आज आपण ना ड्रायफ्रूट जरासुद्धा वापरत नाही, कारण शेंगदाणे, तीळ, मखाना हे खाणं खूप फायदेशीर आहे. म्हणून नाही ह्याचे मी लाडू इथं केलेले आहेत. बऱ्याच वेळा बघा आपल्यामध्ये कॅल्शियम कमी असतं का नाही, त्याच्यासाठी ना हे लाडू उत्तम आहेत. आता बघा ह्या सर्वांचा एकजीव झाला, सर्व एकत्र झालं आहे. मग गॅस बंद करून ही कढई खाली काढून घ्यायची बघा. तुम्हाला ना ह्याच्यामध्ये गूळ वापरायचं असेल ना तर तुम्ही आत्ताही तर ह्या स्टेजला वापरू शकता बरं का. म्हणजेच की बारीक चिरून गूळ हे सर्व मिसळून घेऊन मग ह्याचे लाडू बांधू शकता. पण आज का नाही आपण जरासुद्धा गूळ, साखर न वापरता हे लाडू करत आहोत. आता तुम्ही म्हणाल साखर गूळ न वापरता गोड लाडू कसे होणार, तर त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत खडीसाखर. बघा उन्हाळा सुरू आहे की नाही, मग उन्हाळ्याविशेष आपण हे लाडू करत आहोत. मग उन्हाळ्यामध्ये खडीसाखर खाणं फायदेशीर आहे साखरेच्या तुलनेमध्ये, म्हणून इथं मी खडीसाखर वापरले. बाकी तुमची आवड. आता बघा हे मिश्रण खूप गरम आहे की नाही, म्हणून इथं ताटामध्ये काढून ना असं पसरून ठेवलेलं आहे बघा. म्हणजे का नाही आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. अगदी जास्त थंड नाही, हलकं जराशी गरम असलं तरीसुद्धा चालेल. आता इथं मिक्सर जार घेतले आणि त्याच्यामध्ये घेतले पाऊण कप इतकी खडीसाखर. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 150 ग्रॅम इतकी खडीसाखर घेतली बघा. खडीसाखर हे साखरेपेक्षा ना कमी प्रक्रियेतून केलेले नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ आहे, जो आरोग्यासाठी गुणकारी आहे बघा. तुम्ही जर नियमित खडीसाखर सेवनामध्ये घेतली ना तर पचनक्रिया सुधारते, घशातील खवखव कमी होते, शिवाय तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते आणि शरीराला थंड ठेवते आणि थकवा दूर करते. मग आता उन्हाळा सुरू आहे का नाही, मग शरीराला थंड ठेवण्यासाठी का नाही इथं मी खडीसाखर वापरली बरं का. मिश्रण बघा थंड झालं का नाही, मग आपण केलेली जी खडीसाखरची पूड किंवा खडीसाखरेची पावडर आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे. एकदम घालायची नाही, सुरुवातीला मी अर्धीच घातले आणि पिठामध्ये छान अशी मिसळून घेत आहे बघा. इथं मिश्रण नाही थोडंसंच मी खाऊन बघितलं बघा, तर गोडीचं प्रमाण जे आहे ना ते कमी वाटतंय. मग जेवढी आपण वाटलेली जी खडीसाखरेची पूड होती ना ती संपूर्ण इथं घालत आहे. गोडाचं प्रमाण काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर सेम तुम्ही ह्या पद्धतीनेच मिक्सरला बारीक करून साखरेची पावडर वापरू शकता. शिवाय गूळ वापरायचा असेल तर तोच देखील तुम्हाला सांगितला कुठे वापरायचा. आणि शिवाय जर तुम्हाला साखर गूळ नसेल वापरायचं, मग मात्र ना काळा खजूर असतो का नाही, तो बारीक चिरायचा, मिक्सरला फिरवून ना थोडासा तुपावरती भाजा, म्हणजे तो नरम होईल. मग इथं तो ह्याच्यामध्ये मिसळून लाडू बांधलात ना तरीसुद्धा लाडू गोड होतात. आता ह्याच्यामध्ये बघा फ्लेवरसाठी मी अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे आणि चिमूटभर इतकं मीठ घातलेलं आहे. म्हणजे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना चव आणखीन वाढते, आणखीन लज्जतदार असे आपले हे लाडू होतात. म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा सर्व छान प्रकारे मिसळून घेतले. आणि आता पाहिजेत त्या आकारामध्ये ना लाडू वळून घ्यायचे. आता लाडू कितपत छोटा मोठा हवा त्यानुसार तुम्ही वळू शकता. आता हे लाडू तर मी जरा लहानच साईजचे वळत आहे बघा, कारण हे लाडू मुलांसाठी करत आहे. मग मुलांना असा छोटा लाडू असला ना तर अगदी एक लाडू घेऊन आवडीने खातात बघा. दिसायला देखील किती सुंदर दिसते बघा. ह्या लाडूमध्ये ना अगदी जास्तीचं काही साहित्यसुद्धा घातलं नाही, पण तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता. जसं की सुकं खोबरंसुद्धा तुम्ही ना किसून हलकं थोडंसं भाजून ह्याच्यामध्ये घालू शकता, किंवा डेसिकेट कोकोनट म्हणजेच की नारळाचा भुराद असतो बघा, तो सुद्धा हलका भाजून तुम्ही ह्याच्यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल. बाकी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही इथे वापरू शकता बरं का. तर तुम्ही ड्रायफ्रूटचे काप किंवा पिवळे मनुके, काळे मनुके घालू शकता. बघा एक एक करून लाडू इथं वळून घेतले. अगदी लाडू वळायला देखील सोपं आहे बघा. बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. अगदी छान पेड्यासारखे हे लाडू मऊ सूत झालेत. एक लाडू तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते. अगदी छान खुसखुशीत झालेत. तुम्हीसुद्धा हे लाडू ना एकदा नक्की करून आम्हाला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हे लाडू आवडले का. अगदी एकदा हे लाडू खातील ना कोणी, तुम्हाला पुन्हा करायला सांगतील, इतके छान चविष्ट होतात. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.